मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन फडणवीसांनी मित्र पक्षांना आता सूचक इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अजित पवारांनी फेटाळली होती, मात्र दुसरीकडे भाजपाकडून मुंडेंना लक्ष्य करण्यात येत होतं। भाजपा आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने मुंडेंना लक्ष्य करत होत्या। त्यामुळे आता दमानियांना भाजपाकडून रसद पुरवली जात असल्याचंही बोललं जात होतं। याआधी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील काही निर्णयांना फडणवीसांनी स्थगिती दिली होती। त्यामुळे आता महायुती सरकारमध्ये दोन्ही मित्र पक्षांमध्ये मंत्र्यांवर भाजपाचा अंकुश असेल असा इशारा भाजपाने दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन फडणवीसांनी मित्र पक्षांना आता सूचक इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अजित पवारांनी फेटाळली होती, मात्र दुसरीकडे भाजपाकडून मुंडेंना लक्ष्य करण्यात येत होतं। भाजपा आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने मुंडेंना लक्ष्य करत होत्या। त्यामुळे आता दमानियांना भाजपाकडून रसद पुरवली जात असल्याचंही बोललं जात होतं। याआधी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील काही निर्णयांना फडणवीसांनी स्थगिती दिली होती। त्यामुळे आता महायुती सरकारमध्ये दोन्ही मित्र पक्षांमध्ये मंत्र्यांवर भाजपाचा अंकुश असेल असा इशारा भाजपाने दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे।